नमस्कार नमस्कार मंडळी कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे मी वैष्णवी कानविंदे पिंगे सगळ्या रसिक प्रेक्षकांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आज विविध विषयांवरती आपण चर्चा करत असतो. विविध दिनांचं औचित्य असतं. योगायोग म्हणावा तर आज आहे ईद. सगळ्या रसिक प्रेक्षकांना ईदच्या मनापासून शुभेच्छा आहेतच. आणि ईदच्या निमित्तानेच आज आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत ईदचे अभ्यासक. म्हणजे ईदच्या निमित्ताने आपल्याकडे उर्दू या भाषेचे मराठी ब्रँड ॲम्बॅसेडर आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ते लेखक आहेत, ते स्वतः आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत आणि कॅलिग्राफी हा तर त्यांचा श्वास आहे. त्यांच्या या सगळ्या प्रवासामध्ये आज त्यांचा कसा काय हा प्रवास घडला, काय काय ते करतात ह्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. श्री प्रकाश पाथरे. नमस्कार प्रकाशजी. आज नमस्कार मंडळीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ईद मुबारक. नमस्कार, ईद मुबारक सगळ्या मुसलमान बंधू भगिनींना. नमस्कार मंडळीतर्फे, माझ्यातर्फे ईद मुबारक. नमस्कार. ईदच्या निमित्ताने तुम्ही इकडे आलायत आणि तुम्ही उर्दू भाषेचे एवढे चांगले अभ्यासक आहात, तर त्या निमित्ताने आज आमच्या सगळ्या बांधवांना काय सांगू शकाल? उर्दू भाषा म्हणजे नजाकतवाली भाषा असं लोक सगळं म्हणतात. अगदी. पण ते लहानपणी समजत नसते की नजाकत काय असते आणि नजाकत कळायला आयुष्य जातं. खरं. आणि उर्दू भाषेची सुरुवात जी नेहमीप्रमाणे जे होते ते अल्फाबेटने, आद्याक्षरांनी होते. आणि आद्याक्षरं हे कोणाकडनं तरी आपल्याकडे यावी लागतात. खरं, अगदी खरं. आणि अशीच काही सुरुवात झाली की जिथे काहीही संबंध नव्हता अशा ठिकाणी मी होतो. अच्छा. आणि तिथे एक जण आपल्या लहानशा बाचीला, जे कदाचित मला वाटतं पहिलीमध्ये असेल. अच्छा. किती वर्षांपूर्वीची गोष्ट ही? मला वाटतं ही 25-30. अच्छा. 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3 दशकांचा कालखंड. 3 दशकांचा कालखंड. तो तिला शिकवत होता. आणि ते शिकताना मी बाजूला होतो. मी म्हटलं, अरे मला पण शिकव ना. अच्छा. पण तो काय तयार होईना. अच्छा. त्याचं म्हणणं असं होतं की ही भाषा शिकायला सगळेजण तयार होतात, पण शिकत कोणी नाही. म्हणजे अर्धवट सोडून देतात किंवा ती त्रासदायक वाटते. उजवीकडनं डावीकडे लिहायची. आपण नेहमी डावीकडनं उजवीकडे लिहिणं शिकतो. इंग्रजी लिहितो, मराठी लिहितो, गुजराती लिहितो, बंगाली, सगळ्या भाषा आपण डावीकडनं लिहितो आणि उजवीकडनं आपला हात चालत नाही असं त्याचं म्हणणं होतं. आपलं डोकं चालत नाही असं म्हणणं होतं. मी म्हटलं नाही, प्रयत्न करून बघूया आपण, जमलं तर ठीक आहे. आणि ती अशी काय चांगली सुरुवात झाली. मी पण मनापासून मेहनत घेतली. आणखी मला वाटतं 15-20 दिवसामध्ये मी लिहायला सुद्धा लागलो. म्हणजे कमी काळात. त्याचं कारण आहे ना की एक पॅशन होता, ज्याला आपण म्हणतो ना की मनुष्य झपाटला जातो. पॅशनेट असणं म्हणजे झपाटून वेड असणं ते. आणि ते वेड भाषेचं वेड होतं. आमच्या घरामध्ये भाषेचं वातावरण होतंच. अच्छा. वडील माझे एल्फिन्स्टन कॉलेजमधनं डिग्री होल्डर होते मुंबईच्या त्या काळी. आणि घरामध्ये इंग्रजी वातावरण जास्त होतं. जरी मराठी भाषा बोलली जात होती, पण बेसिकली आम्ही इंग्रजी जास्त बोलायचो. अच्छा. म्हणजे एक आई सोडली तर वडील, मी, माझा भाऊ, बहीण वगैरे आम्ही इंग्रजीत जास्त संभाषण व्हायचं. आणि त्याच्यामुळे आणि लहानपण माझं सुरतेला गेलं. अच्छा. त्याच्यामुळे मी गुजराती मीडियममध्ये शिकलो. तर भाषेचं एक वेड होतंच म्हणजे. आणि त्याला ही जोड मिळाली. अच्छा. तर मी असा विचार केला की ठीक आहे, लेट अस ट्राय. ओके. आणि ते चांगलं जमून आलं. रोज मी लिहायचो. क्या बात आहे. रोज त्याला दाखवायचो. तो जाम चुका काढायचा. मी परत घोकमपट्टीसारख्या त्या प्रत्येक चूक जी झाली असेल त्याला मी बरोबर करायचो, दुसऱ्या दिवशी परत दाखवायचो. क्या बात आहे. तर अशी जवळजवळ आमचं 1 वर्ष चालू झालं. अच्छा. त्याच्यानंतर तो म्हणाला की आता माझं तुला शिकवून झालं, आता तुला स्वतःला शिकावं लागेल. अच्छा. त्याच्यानंतर हा प्रवास असा झाला की जवळजवळ त्याच्यानंतरची 10 ते 12 वर्ष मी उर्दूशिवाय असं जास्त काही वाचन केलं नाही. अच्छा. म्हणजे घरातली पुस्तक त्या विषयाला वाहून घेतलं तुम्ही स्वतःला. एक्झॅक्टली. कारण मी म्हटलं तर समोरच्याने म्हटलं होतं की लोक अर्धवट सोडून देतात. ते मी म्हटलं आपण जरा बघावं, प्रयत्न करून. जमलं तर छानच आहे. आणि जमत गेलं ते 10-12 वर्ष म्हणजे. आणि दाढी पण माझी वाढली होती, सॉरी टू से. पण त्याच्यामुळे उर्दू पेपर माझ्याजवळ असायचाच नेहमी. आणि ते पेपराचं वाचन, मासिकांचं वाचन, त्याची सुरुवात केली मी. आणि बघताना एक कसं असतं ना की एखादी भाषा
वाचायला थोडी कठीण असते. शिकता शिकताना होतं. बोलायला ठीक होतं की आपण नॉर्मली उर्दू म्हटलं तरी हिंदी शब्द येतात त्याच्यामध्ये. काही मराठी भाषेमध्ये सुद्धा उर्दू हिंदी शब्द शब्द आहेत, येतात, हिंदी हो, शब्द आहेत. बरोबर. ग्रामर बेसिकली सारखंच होतं, त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम आला नाही. मग आता उर्दू भाषा म्हणजे ती ॲक्च्युली अशी वळणदार आणि इतकी सुंदर अक्षरं, त्याची बघताना असं वाटतं की त्याच्यातून कुठची तरी प्रतिमा निर्माण झाली आहे, आणि त्याला तुम्ही कॅलिग्राफीची जोड दिली, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. कॅलिग्राफी कसं आहे ना की कॅलिग्राफीला आपण सुलेखन मराठीत म्हणतो, पण मला थोडंसं वेगळं यायचं आहे की सुलेखनच्या सुद्धा बियॉन्ड आपण म्हणू, अच्छा. शब्दाच्या बियॉन्ड. की कॅलिग्राफी म्हणजे काय की आकार, शेप्स आणि फॉर्म्स, आकार आणि आकाराबरोबर जे काही फॉर्म्स बनतात त्याला आपण कॅलिग्राफी. खरं. आपल्या सवडीनुसार आपण कख गघ केलेलं आहे, हो, बोल. आणि त्याप्रमाणे सगळ्या भाषा, सगळ्या स्क्रिप्ट्स तयार झालेल्या आहेत. तर आपण बघूया हो, खरं खरं. कसं काय म्हणजे. नक्कीच. आपण त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूयाच. नक्की. पण मंडळी, आपण कॅलिग्राफी, उर्दू भाषा आणि त्याच्यातनं काय काय घडलं आणि मराठीचा ब्रँड अँबॅसेडर असं मुळात त्यांना का म्हटलं जातं याच्याबद्दल जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रकाशजी, आता आपण कॅलिग्राफीबद्दल बोलत होतो, उर्दू भाषेविषयी तर आपण बोललोच आहोत. तर मला सांगा, हे जे जुळून येतं आणि ते अक्षरं अशी सुंदर वळणदार येतात, ते कशी असतात? म्हणजे आम्हाला बघायला मिळेल का प्रात्यक्षिक? जरूर बघायला मिळेल. तुम्ही मला सांगा, माझ्याकडे मला काहीतरी छानसं लिहून दाखवा. काय लिहून दाखवू सांगा आणि तुम्ही मला. किती, म्हणजे खूप वेळ लागतो का लिहायला? तुम्हीच बघाल ना, म्हणजे आता किती वेळ तुम्ही बोलाल आणि काय मी लिहाल? लिहीन. सगळ्यात आधी काय लिहाल? तुम्ही सांगा मला, मी काय लिहू त्याप्रमाणे मी लिहितो. मला माझं नाव बघायला आवडेल. जसे तुमचे मित्र अनेक सांगायचे की माझं नाव, म्हणजे आपल्याला एका वेगळ्या लिपीमध्ये, वेगळ्या अक्षरात आपल्याला आपलं नाव बघायला आवडणं कोणालाही साहजिकच आहे, नाही का? ओके. तुमचं नाव वैष्णवी. हो. वैष्णवीच लिहितो की वैष्णवी कानविंदे कम्प्लीट काही लिहू? काही तुम्हाला आवडेल तसं. ओके. वैष्णवी कानविंदे. अरे वा, हे वैष्णवी कानविंदे असं लिहिलंय का? येस. क्या बात है. मंडळी बघा, माझं नाव आज सगळ्यात पहिल्यांदी, म्हणजे माझ्या इतक्या वर्षांच्या कालखंडामध्ये पहिल्यांदी उर्दू भाषेत माझं नाव लिहिलं गेलंय, ते सुद्धा ईदच्या मुबारक दिवशी. ही खरंच खूप मला मस्त वाटतंय आज, असं छान वाटतंय बघायला. आणि हा कागद मी माझ्याकडे कायम जपून ठेवणार आहे. थँक्यू सो मच प्रकाशजी. आपला कार्यक्रम नमस्कार मंडळी आहे, आणि नमस्कार मंडळीच्या रसिकांना नमस्कार मंडळी हे कसं उर्दूमध्ये लिहिलं जाईल ते पण बघायला आवडेल. ठीक आहे. नमस्कार मंडळी, म्हणजे आपला जो कार्यक्रम आहे त्याची जी स्क्रिप्ट आहे, नमस्कार आणि मंडळी, तर ती किती मोठी असेल? म्हणजे नमस्कार मंडळी अशी खूप मोठे अक्षर असतात. नाही नाही नाही, खूप दाखवा मोठी ना. नाही, खूप मोठी नाही. हे फराटे बिराटे हे सगळे अक्षरं, आणि कशी लिहायची, कुठे लिहायची, हे टेक्निक असेल, नाही का? हां, टेक्निक आहे, त्याचे कायदे आहेत. अच्छा आणि ते कायदे जे असतात ना, की कायदे, आता हे नमस्कार मंडळी आहे. अच्छा, दाखवा. वा, खरं तर मराठीमध्ये लिहिताना नमस्कार मंडळी असं खूप होतं. हां. हे तुम्ही किती सहज आणि किती असं मस्त, आणि काय असं एखादा असा चेहरा किंवा एखादं असं सुंदर मूर्त रूप आल्यासारखं वाटतंय मला या चित्रातून. चित्रच म्हणावं लागेल मला, हां, कारण ते चित्रच असतं. म्हणजे ते नमस्कार मंडळी कसं असतं ना, की एक तर पुस्तकी, आणि आपण लिहितो त्याच्यामध्ये आपण पण दिसतो. अच्छा. म्हणजे मी जसं लिहिलंय कदाचित दुसरा लिहिणार नाही तसं, परंतु पुस्तकामध्ये छापल्या गेलेलं प्रत्येक पानावर नमस्कार मंडळी सारखंच असतं. अच्छा. ओके. तुम्ही नमस्कार मंडळी पहिल्या पानावर आणखी शेवटल्या पानावर ओके. कमी जास्त फक्त मोठं लहान असेल, परंतु ते सारखंच असतं. परंतु जेव्हा आपण हाताने लिहितो आणि कॅलिग्राफिकली जेव्हा लिहितो तेव्हा ते वेगवेगळं क्या होतं, बात है, क्या बात है. आणि ते प्रत्येक माणसाचं वेगळं असतं. अरे वा, क्या
क्या बात आहे, मस्त. आता परत जर तुम्ही मला तसंच लिहायला सांगितलं ते नाही लिहायला, कारण तो स्ट्रोक जो पण असतो आता हे जे स्ट्रोक, आता म्हणजे मला अक्षर ओळख नाहीये स्वतःला, अनेक प्रेक्षकांनाही नसेल, पण मला एक क्युरिओसिटी म्हणून मी विचारते, कुतूहल म्हणून विचारते, की आता हे जे तुम्ही लिहिलेलं आहे मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये लिहिताना आपली अक्षरं वळणदार नाहीत किंवा अक्षर खराब आहे असं कधी म्हटलं जातं. हे इतकी सुंदर दिसणारी देखणी लिपी आहे, ह्याच्यामध्ये अक्षर खराब असू शकतं का कधी? ह्याच्यामध्ये अक्षर तसं खराब असू शकत नाही, पण शेवटी वळण जे तुम्ही शिकला असाल ना लहानपणी, त्याच्यावरनं ते खराब म्हणण्यापेक्षा लिजिबल ज्याला आपण म्हणतो ना, की जे वाचू शकत नाही आणखी वाचू असं शकतो, होऊ शकतं उर्दूमध्ये. कोणत्याही भाषेमध्ये होऊ शकतं. जर तुम्ही जर बरोबर हे केलं नसलं ना, आणि तुम्ही त्याचे नुक्ते जर बरोबर दिले नाहीत, अच्छा. कारण नुक्ती ही जान आहे त्याची. मग या लिपीमध्ये किती अद्याक्षरं आणि काय आहे, म्हणजे वळणं किती आहेत, नाही, कसं आहे? तसे बेसिकली 52 त्याची अक्षरं आहे मध्ये. अच्छा अच्छा आणि याची रूट लिपी जी आहे ती अरेबिक आहे. अच्छा. म्हणजे उर्दूची स्वतःची अशी लिपी नाही, बॉरोड ज्याला आपण म्हणतो ना, अच्छा, उदार शब्द बरोबर नाही वाटणार, पण असं बॉरोड लिपी म्हणजे संकरित झाली आहे असं म्हणू शकतो आपण. आपण म्हणू शकतो. म्हणजे तिथून आपण थोडंसं त्यांना घेतली, लीड घेतली, कारण बेसिक ह्याची स्क्रिप्ट जी आहे ही अरेबिक आहे. अच्छा. आणि पर्शियनसुद्धा जी इराणी, हां हां हां. बोलता बोलताना सांगतो की पर्शियनचा माझा अभ्यास आहे थोडा, हां हां. कारण लिपी सारखी होती, अच्छा. मला शिकायला त्रास झाला नाही. ओके. आणि उर्दू भाषेचे जे शब्द आहेत ते पर्शियनवर बेस आहेत, अरेबिकवर आहेत, आणि त्याच्यामध्ये उर्दूच्या ह्याच्यामध्ये हिंदी शब्दसुद्धा आहेत, इव्हन संस्कृत शब्द आहेत. कारण उर्दू भाषा जी आहे ना ही लष्करी भाषा म्हणतात, बरोबर. आणि त्याला उर्दू असं नाव होतं, ORDU, अच्छा उर्दू. अच्छा. ही म्हणतात अमीर खुसरोनी आणली ही भाषा. आणि लष्करी भाषा याच्यासाठी की लष्करामधले जे लोक होते त्यांना एकमेकांची भाषा समजावी, क्या बात आहे. म्हणून ही भाषा तयार झाली. अच्छा. म्हणजे एक कोणी इंग्रज होता, कोणी दुसरा होता, कोणी तिसऱ्या भाषेचा होता, मग सगळ्यांना समजणारी भाषा कोणती, चला एक भाषा बनव, ती झाली उर्दू. पण त्याच्यानंतर उर्दूचं एवढं आपल्याकडे मुघल साम्राज्य पण होतं, उर्दू एवढी झपाट्याने आणि एक वाढली. अशी श्रीमंत भाषा म्हटली जाते उर्दू, नाही का? श्री- आणि त्यातल्या गझल्स आणि त्यातले हो. जे शायरी जी आहे ती तर म्हणजे खजिनाच आहे. हो, खूप मोठा. कारण काय की जसं आपण बंगाली भाषेला स्वीट भाषा म्हणतो, गोड, आणि रसगुल्ला म्हणताना आपण मराठीत रसगुल्ला म्हणतो, पण तो बंगाली प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. एक्झॅक्टली. आणि याच्यामध्ये नजाकत असते. म्हणजे उर्दूमध्ये जी आहे बंगालीमध्ये जो गोडवा गोडवा असतो, मराठीमध्ये जो रांगडेपणा असतो, तसंच correct. उर्दूमध्ये एक नजाकत आहे. नजाकत असते. आणि ती नजाकत जी आहे ती त्या माहोलमध्ये वाढल्याशिवाय खरंय. ती येत नाही. म्हणजे समजा मी त्या भाषिकांबरोबर राहिलेलो नाही आहे, तर माझी उर्दू कदाचित वेगळी असेल, समृद्ध असेल, म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल, सगळं बरोबर असेल, पण ती नजाकत ती त्यांची जी आहे ती नजाकत येण्यासाठी त्यांच्याबरोबरच राहणं, खरंय. उठणं बसणं हे अति आवश्यक आहे. त्याच्यानंतरच ते प्रत्येक गोष्टीला त्याचा लहेजा, ॲज यू सेड, की किंवा कुठे पॉज घ्यायचा, कुठे नाही घ्यायचा, कुठे कमी पॉज घ्यायचा, कुठे लांबण लावायची एखाद्या शब्दाला. म्हणजे एखादा शब्द आपण ओके शब्द म्हणतो, ओके ओके, रागाने सुद्धा ओके म्हणतो, आणखी समाधानाने सुद्धा ओके शब्दाचं म्हणतो. एक वेगळं वजन, वेगळं स्टाईल असते. एक्झॅक्टली. पण उर्दूचं कसं आहे की उर्दू आल्यानंतर मग नजाकत हाच पहिला शब्द येतो, की उर्दूची नजाकत उर्दूमध्येच असावी, आणि त्याच्यामध्येच ती ओळख. ती नजाकत दुसऱ्या ठिकाणी येत नाही. पर्शियनची नजाकत वेगळी आहे, उर्दूची वेगळी आहे. आता त्या भाषेबरोबर त्या तुम्ही मगाशी आता जस्ट म्हणालात की एखादा त्या परिसराचा पण प्रभाव पडतो, आणि ह्याच्यातनंच मला तुम्हाला विचारायचं आहे, भेंडी बाजार आणि तुमचा हा जो प्रवास आहे ह्याच्याबद्दल सांगावं. भेंडी बाजार हे एक चांगली दिशा, आणखी एक चांगलं घडलं माझ्या आयुष्यामध्ये. काय येते ते आमच्या प्रेक्षकांना सांग. भेंडी बाजार हा एरिया आपल्या इथला मुंबईमधला एरिया आहे. भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड वगैरे, जो क्रॉफर्ड मार्केटपासून ते JJ पर्यंत. आणि या भेंडी बाजारचं जी काही ख्याती होती, की आपण कुख्यातीसुद्धा म्हणू शकतो त्याच्यामध्ये, की काही तिकडचे अनवॉन्टेड
लोक तिथे राहत होती वगैरे. तर तीच फक्त नटोरिटी ज्याला म्हणतो आपण, ती फक्त फेमस त्याच्यामुळे फेमस होती. पण त्याची दुसरी बाजू जी आहे, नाण्याची दुसरी बाजू जी आहे, की तिथे जे आहे की प्रोग्रेसिव्ह लेखक तिकडे यायचे, तिथे बसायचे. मोठे मोठे म्हणजे सरदार अली जाफरी तिकडे यायचे, जावेद अख्तर साहेब तिकडे यायचे. आणि आज जर तुम्ही बोलला तर प्रत्येकजण म्हणले की नाही आम्ही तिकडे जातच असो. आणखी स्ट्रगलर जसे असतात ना त्याप्रमाणे आम्ही तिथे एक हॉटेलमध्ये बसून तासन तास तो अर्धा कटिंग चहा, तो विभाग किंवा तो परिसर आहे ना तो चालना देत असणार त्यांच्या अभिव्यक्तीला. जरूर, कारण तिथे एवढे कॅरेक्टर्स होते. हे सगळे लेखक आहे त्यांच्यासाठी, किंवा गझलाकार आहे किंवा गीतकार आहे, मजरूर साहेब आहे किंवा शकील बदानी साहेब आहे, किंवा अजून जेवढे, असं कोणीही मिळणार नाही की जो भेंडी बाजारमध्ये जाऊन तिथे तो कटिंग चहा अमुक ठिकाणी पिऊन ते डिस्कशन केलं नाही. बरोबर. मंटो वगैरे तर मंटोवर तर पिक्चर पण निघाली ते तर, आणि पाकिस्तानामध्ये जाण्याच्या अगोदर हे नावच खूप मोठं आहे आणि खूप मोठं आहे, आदरणीय नाव आहे. तर त्यांचा सुद्धा एक म्हणजे तर भेंडी बाजार असं होतं. ती दुसरी बाजू जी होती ती तिकडचे उर्दू मरकज म्हणजे उर्दू सेंटर, मरकज म्हणजे सेंटर. तर उर्दू मरकजचे जे चीफ होते, डिरेक्टर होते, तर जुबेर आझमी. तर जुबेर आझमी साहेबांनी असं ठरवलं की आपण नाण्याची दुसरी बाजू लोकांसमोर आणावी. लोकांना एकच माहिती आहे, आपण चांगली बाजू दाखवावी. त्याच्यासाठी त्यांनी एक उपक्रम मनामध्ये त्यांनी योजित केला की आपण भेंडी बाजार उर्दू फेस्टिवल केला, तर ज्याच्यामध्ये लिटरेचर जी साईड आजपर्यंत आली नाही लोकांच्या समोर ती आणूया. क्या बात आहे. आणि त्यांनी मग इमामबाडामध्ये ते एक उर्दू स्कूल आहे, ते त्यांचं व्हेन्यू त्यांनी सिलेक्ट केलं. आणि मग ते शोधायला लागले की ह्याला नीट रूप देण्यासाठी त्यांना एक डिझायनरची, व्हिज्युअलायझरची, कॅलिग्राफरची आवश्यकता होती आणि आर्टिस्टची आवश्यकता होती. आणि त्यांना जे आहे ना माझं नाव सुचवलं. माझा एक विद्यार्थीच होता, नाव घ्यायचं तर असलम म्हणून, सय्यद असलम. त्या विद्यार्थ्याने माझं नाव सुचवलं. पण त्यांनी पण म्हटलं की अरे आता मराठी माणूस आहे, मराठी माणूस हे कसं करू शकणार, प्रकाश पात्रे कसं करणार आहे. मग ते म्हणाले की नाही, ते आम्हाला उर्दू शिकवतात. अच्छा. माझ्याकडे क्लासेस चालायचे, पण क्लासेस कसे व्हायचे, ते कॅलिग्राफीचे क्लासेस होते. पण ते असे क्लासेस नव्हते की 40-50 स्टुडंट्स, ते माझ्या घरामध्ये शिकवायचो मी. तर जास्तीत जास्त 5 ते 6 स्टुडंट्स असायचे. पण ते कॅलिग्राफी स्टुडंट्स, त्यांना जे काम करायचं होतं, त्यांना काम शिकायचं होतं. परंतु त्यांना मी सांगितलं होतं की उर्दू कॅलिग्राफीसाठी तुम्हाला उर्दू भाषा शिकणं हे अति आवश्यक आहे. की इंग्रजी किंवा ह्याच्यासारखं नाही आहे की तुम्ही A to Z शिकलात आणि अक्षरं तुम्ही केलीत. मग उर्दू भाषा अगोदर शिका, तेव्हाच तुम्ही कॅलिग्राफी उर्दू कराल. तर जुबेर साहेबांनी नंतर मला बोलवलं, आमच्या मीटिंग झाल्यात. मीटिंग झाल्यानंतर ते मला म्हणाले की असं असं करायचं आहे. मग त्यांच्यासमोर मी एक असं मोठा कागद घेऊन, असं तुमच्यासमोर जसा घेतला तसं आम्ही खूप लिखाण केलं तिथे. त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले की असं असं आपल्याला इकडे करायचं आहे, तर काय करू शकतो आपण. आता ते शाळेचं पटांगण एवढं मोठं होतं, छान, आणि ग्राउंड+2 असं होतं आणि C शेपचं होतं. त्याच्यामुळे विचार केला की मी, आणि मध्ये एक स्टेज पण होतं. अच्छा. तर स्टेजवर एक बॅकड्रॉप करायचा, तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला. अच्छा. आणि बाजूला जे फर्स्ट फ्लोअर जे होते ते 13 फुटाचे होते मधला. मग तिकडे सगळीकडे तुम्ही त्याचे बॅनर्स वगैरे तयार केले. मग आम्ही डिसाईड केलं की किती साईजचे पोस्टर्स आहेत, किती लागतील वगैरे. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यामध्ये ते बेसिक अगोदर त्याचं स्केच बनवणं, त्या आर्टिस्टचे फोटो घेणं, त्याला स्कॅनिंग करणं, त्याच्यानंतर मी कॅलिग्राफी करणं, ते मी हातानेच करायचो. मी फॉन्ट वगैरे मी कधी वापरले नाहीत. आणि हे सगळं करून मग सॉफ्टवेअरमधून त्याला प्रिंट फाईल बनवणं. अच्छा. अशा हिशोबाने आम्ही काम केलं. अच्छा. आणि ते पटांगण सज्ज झालं. क्या बात आहे. आणि ते सज्ज झाल्यानंतर तेवढं छान दिसलं की जेवढी लोक त्याच्यानंतर आली, ते माहोल असं क्रिएट झालं ना तिथे की जो कोणी यायचा ना त्याला म्हणजे चालना मिळायची, उत्स्फूर्तता मिळायची की इथे आल्यानंतर आपण चूप नाही राहू शकत. मग तिथे किती लेखक आले, तिथे किती नाटककार आले. 3 दिवसाचा शो होता भेंडी बाजार उर्दू फेस्टिवल. आणि प्रत्येकजण म्हणजे आल्यानंतर अगोदर तेच सगळं बघायचं. खरं की किती छान वाटते, बरं वाटतं. लोगो पण तुम्ही बनवलात ना. हां, लोगोची एक कहाणी आहे. तर लोगोची कहाणी अशी होती की नॉर्मली
लोगो म्हणजे लोक आद्याक्षरं घेतात, ती जोडतात, लोगो तयार होतो. खरं पण मी म्हटलं आता भेंडीमध्ये उर्दू फेस्टिवल म्हटल्यानंतर लोकांनी सांगितलं की BF टाकून दे, BUF केलं, भेंडीमध्ये उर्दू फेस्टिवल. लोकांना इंग्रजी येतं, मी म्हटलं नाही, पण आपण करायचं तर तो उर्दूमध्ये करायचा आणि तो आर्टिस्टिक दिसला पाहिजे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे त्याचे शेप्स आणि फराटे आणि फॉर्म जे आहेत, जे तलवार आणखी डॅगरसारखे दिसतात, खरं त्या हिशोबाने मी खूप विचार केला. आणि जो फायनल लोगो जो होता ना, तो अक्षरशः अर्ध्या सेकंदात तयार होतो. म्हणजे त्याला असं खूप आपण बघितलं ना आम्ही आता तुम्ही कसं कुठची गोष्ट किती सेकंदाच्या अर्ध्या भागात तयार करतात. नाही नाही बरोबर आहे, कारण ती भूमिका मोठी असते, पण त्याचा शेवटला रिझल्ट जो असतो ना तो असा पटकन होतो. क्या बात आहे. कारण कॅलिग्राफी अशीच असावी, वन ब्रेथ असावी. क्या बात आहे. मंडळी, आपल्या या गप्पा या अशाच रंगणार आहेत. अजूनही खूप काही आपल्याला उलगडायचं आहे त्यांच्या पुरस्कारांबद्दल. आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, कारण त्यांचं नुसतं लिखाणच नाही तर क्रीडा या विषयामध्ये पण त्यांचे खूप वर्चस्व आहे. तर आपण जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. तर प्रकाशजी पाथरे यांच्याशी गप्पा मारताना अनेक पैलू उलगडतात आहेत. आणि त्यांनी जे आता भेंडी बाजार हा जो साहित्याचा तिकडे जो संमेलन केलेलं किंवा साहित्याचं तिकडे जे त्यांनी इतके लोगो केले, त्यांनी लोगो केला किंवा त्यांनी त्याचे बॅनर्स बनवले आणि त्या कामांचं इतकं जास्त कौतुक झालं. सातत्याने ते दुसरं वर्षही त्यांनी अशा तऱ्हेनेच हा फेस्टिवल केला आणि त्याच्यानंतर त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार देखील मिळाला. प्रकाशजी, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. हो, महाराष्ट्र शासनाने मला उर्दू भाषेचा प्रसार माझ्या कॅलिग्राफी किंवा माझ्या टीचिंग, कारण मी उर्दू भाषा शिकवतो सुद्धा, या दोन्ही गोष्टींकरता त्यांनी मला एक उल्लेखनीय कामगिरी म्हणून एक विशेष पुरस्कार 2016ला माननीय विनोदजी तावडे यांच्या हस्ते. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या शिरपेचामध्ये आणखीन एक तुरा, यशाचा तुरा खोवला गेला. तुम्ही तुरा म्हणू शकता. खरंय. आणि आता ह्याच्या बरोबरच म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो की अच्छा हा उर्दू भाषेचा ब्रँड अँबॅसेडर, आता मी त्यांना ब्रँड अँबॅसेडरच म्हणते कारण मराठी माणूस प्रकाश पाथरे असं नाव आपल्याला ऐकू येतं आणि त्याच्याकडनं इतकी अस्खलित उर्दू भाषा ऐकायला येते म्हटल्यावर आपल्याला डोळे विस्फारतातच, नाही का? पण माणूस हा फक्त एकच पैलू नसतो, माणसाला अनेक पैलू असतात. तसंच काहीसं प्रकाशजींचं आहे, कारण त्यांचे पैलू इतके जास्ती आहेत की आपल्याला कल्पना देखील करता येणार नाही. हे जे आहेत जे भाषेचे एवढे जाणकार आहेत, विविध भाषा येतात त्यांना, विविध भाषा जाणतात, त्यांचे लिपी जाणतात, ते शिकवतात, उत्तम हाडाचे शिक्षक आहेत ते. त्याच्यासोबत ते स्तंभलेखन करतात. विविध पेपर्समधनं त्यांनी मराठी, इंग्रजी इतक्या भाषांमध्ये देखील लिखाण केलेलं आहे. त्याशिवाय संगणक ह्याच्यापेक्षा देखील त्यांचं खूप जास्त ज्ञान आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन ते स्वतः क्रीडापटू आहेत आणि क्रीडा प्रशिक्षकही आहेत. आता काय काय सांगावं मी, तुम्हीच सांगा प्रकाशजी. नाही, कसं आयुष्यामध्ये कसं असतं ना की माणसाला चान्स मिळतात सुद्धा, चान्स जातात सुद्धा. काही वेळेस अवसर मिळाल्यानंतर मनुष्य काही करून जातो, काही वेळेस नाही करत. पण मला जो आहे, मला असे खूप अवसर मिळालेत त्याच्यामध्ये. आणि घरचं वातावरण सांगितलं त्याप्रमाणे टोटल इंग्रजी होतं. आणि त्याच्यामुळे माझी 1-2 लेखकांची ओळख झाली माझी. कॉलिन विल्सन नावाचे मोठे लेखक होते, जे वयाच्या 24व्या वर्षी म्हणजे ही बिकम वर्ल्ड फेमस. त्यांचं पुस्तक द आउटसाइडर एक खूप फेमस पुस्तक आहे, जे मी आजही वाचतोय. मला वाटतं 30 वर्षे होऊन गेली असतील. आणि त्यांच्याशी माझं संभाषण झालं एकदा, आणि त्यांनी मला म्हटलं की यू मेड माय डे. अरे, आणि नॅचरली ही मेड माय डे. क्या बात आहे. तर ते होते कॉलिन विल्सन. म्हणजे लेखकांची ओळख त्याच्यामुळे झाली. दोस्तोवस्की हे रशियन होते, अल्बर्ट कामू हे फ्रेंच होते, आणखी आपल्याकडचे सुद्धा. म्हणजे आणि ते वाचन केल्यानंतर एक वेगळी धार येते प्रत्येक गोष्टीची. म्हणजे वाचन जेव्हा होतं तेव्हा मनन होतं, चिंतन होतं, हे आपसुकच होत जातं. आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ना ते एवढं ॲक्टिव्ह असतं ना, झोपेमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह असतं. तर मला सांगा की तुम्हाला असे काही खास अनुभव आले आहेत का तुमच्या या प्रवासामध्ये, लेखक म्हणून किंवा तुमच्या वाचकांकडनं किंवा अजून कोणाकडून? हो, आले आहेत ना. म्हणजे खूप लोक काय काय विचारतात. म्हणजे
मी जो आर्टिकल लिहित होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, एक लहानसा किस्सा सांगतो त्याच्यामध्ये सुद्धा, की एक वेस्ट इंडिजचा प्लेयर होता. खूप चांगली गोष्ट आहे ती. तर फाओद अहमुल बॅकस म्हणून होता. खूप अगोदर जेव्हा सगळे पॅकरमध्ये गेले होते त्यावेळेस कालीचरण टीम घेऊन आला होता आपल्याकडे. आणि क्रिकेट सगळ्यांनाच आवडतं. आणि त्याच्यामध्ये बॅकस आल्यानंतर सगळ्या जर्नलिस्ट लोकांनी आपापल्या तऱ्हेने त्याचं नाव अच्छा तिथे लिहिलं. अच्छा. तर त्याच्यामध्ये असं होतं की मराठी लोकांनी त्याला बच्चूस म्हटलं, गुजरातीने त्याला बाकस म्हटलं, अच्छा. अक्षरशः हिंदीने त्याला बक्स काहीतरी म्हटलं, अच्छा. आणि उर्दू भाषिकेने त्याला बख्श म्हटलं. अच्छा. ते हे बेकस पण झालं. म्हटलं हे असं सगळं का झालं, तर कारण त्याला त्याचं नॉलेज नव्हतं खरं म्हणून. खरं खरं. तर भाषा आल्यानंतर ती आपल्याला उच्चार किंवा त्याचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. अगदी खरं अगदी खरं. आणि आज ईद आहे आणि या निमित्ताने आज तुम्ही इकडे आला त्याच्याबद्दल खरोखरच खूप छान वाटतंय. एखादा शेर पेश करा असं असं मला वाटतं जाता जाता, किंवा एखादी शायरी छोटीशी पेश करावी. एक शेर मी सांगतो, सईद शहिदींचा आहे. खूप चांगला आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडेल, प्रेक्षक वर्गाला सुद्धा आवडेल. की आयुष्य असतं, आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. त्यांचं एक शेर आहे, सांगा तर ना. तो मी लिहितो सुद्धा, की नशेमन पर नशेमन, नशेमन पर नशेमन तामीर करता जा. अच्छा नशेमन म्हणजे घोसला, अच्छा घरटं. अच्छा. तामीर करता जा कि बिजली गिरते गिरते बेजार हो जाए. क्या बात आहे. की म्हणजे वीज कितीही पडली आणि कितीही जरी तुमची घरं मोडली, म्हणजे दुःख कितीही जरी आलीत तरी तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. सो ही गोष्ट आहे, म्हणजे त्याची नजाकत म्हणजे आहे. आजच्या या परिस्थितीला, पूरग्रस्त परिस्थितीला देखील हे खूपच म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणि हा शेर आहे. प्रकाशजी, आपण आता तुम्ही इकडे आलात, आम्हाला एवढं छान सांगितलं, जाता जाता एका वाक्यात काहीतरी सांगा आणि आपण या कार्यक्रमात निरोप घेऊया. हे पहिली गोष्ट तर मला दूरदर्शनचे आभार मानायचे आहेत की त्यांनी मला आमंत्रित केलं. बरोबर आहे. थँक्यू सो मच. आणि खूप छान झालं. म्हणजे हो हो हो. आणि ईदच्या देखील शुभेच्छा तुम्हाला, आणि तुमच्याकडे आपल्या रसिक प्रेक्षकांनाही तुम्ही शुभेच्छा द्याव्यात. हो येस, या ईदुजाच्या शुभेच्छा मुसलमान बंधू भगिनींना सगळ्यांना नमस्कार मंडळीतर्फे, माझ्यातर्फे. नाही तर थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात, आणि नमस्कार मंडळीतर्फे पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार.